मी प्रापंचिक जीवनाच्या यशाचं चिंतन आत्ता बाजूलाच ठेवतो. मी पारमार्थिक जीवन धन्य कसं होईल याच्याकरता माणसाने काय चिंतन केलं पाहिजे, आपलं जीवन धन्यतेला जावं आणि ते परमार्थानेच जाणार आहे याच्यावर इथं बसलेल्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही आहे. सर्वांना हे माहिती आहे की आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला परमार्थच केला पाहिजे. ज्ञानेश्वरी गाथा सोडून आपल्या जीवनाचं कल्याण करणारं कोणतंही तत्व आणि कोणतंही साधन आजच काय पण आत्तापर्यंत आणि याच्याही पुढं पृथ्वीच्या पाठीवर कुठंही उपलब्ध नाही. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे परमार्थाने जर जीवन धन्य होणार असेल तर पारमार्थिक धन्यतेचं चिंतन करताना तुकाराम महाराजांनी आपल्याला काय विचार करायला सांगितलेला आहे तो या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतो. मी सरळ सांगतो, अभंगात तुकोबारायांनी उच्चारलेल्या प्रत्येक चरणाच्या क्रमाच्या अनुषंगानं मला जायचं नाही, पण या अभंगामध्ये सांगितलेल्या विचाराच्या अनुषंगानं मला थोडंसं पुढे जायचं आहे. तुकाराम महाराज काय काय सांगतात ते ऐका. 4 गोष्टींचा विचार या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलाय. कारण अभंग 4 चरणाचा आहे, त्याला मी काही करू शकत नाही, वाढवूही शकत नाही आणि कमी तर करू शकतच नाही. त्याच्यामुळे 4 गोष्टींचा विचार सांगतो. आत्तापर्यंत आपण काय साधन केलं याचा विचार माणसाने आपल्या परमार्थाकरता केला पाहिजे. त्या साधनाचा आपल्या जीवनावर झालेला दृष्ट परिणाम कोणता याचा विचार माणसाने आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये केला पाहिजे. आणि आपण केलेल्या साधनेचा आपल्या जीवनावर घडलेला अदृष्ट परिणाम कोणता याचाही विचार माणसाने केला पाहिजे. आणि या सगळ्या दृष्ट अदृष्ट परिणामाच्या चिंतनातून जे परिणाम आत्ता आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याच्या पुढं काय करायचं आहे याचाही विचार माणसाने परमार्थात केला पाहिजे. विठ्ठला चार चिंतनं आपण वारंवार केली पाहिजेत. आपला परमार्थ संपन्न करायचा आहे ना, प्रत्येक वळणावर म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, थोडंसं संकोचानं बोलेन, रोज सकाळी उठल्यानंतर या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. काल आपण जी काही साधना केली, 10 मिनिटं केली असेल, 15 मिनिटं केली असेल, 5 तास केली असेल, 24 तास केली असेल, त्या साधने आपण कोणती साधना केली, त्या साधनेचा दृष्ट परिणाम कोणता, अदृष्ट परिणाम कोणता, आणि जे परिणाम आपण भोगलेले आहेत किंवा चिंतनात घेतलेले आहेत त्या परिणामाच्या पुढं आपलं जीवन काय आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. तुकोबाराय या 4 चरणामध्ये आपल्याला हे सांगतात. आत्तापर्यंत आपण काय केलं, शोधिताची नये म्हणून ओळगतो पाय, म्हणून ओळगतो पाय, हे तुकाराम महाराजांनी केलेल्या साधनेचं चिंतन आहे. या साधनेचा दृष्ट परिणाम कोणता आहे, विसरला तुका बोलो चालो झाला मुका, हा त्या साधनेचा दृष्ट परिणाम तुकोबाराय आपल्या जीवनावर सांगतात. बरं, या साधनेचा हा दृष्ट परिणाम आपल्याला प्राप्त व्हावा किंवा आपण भोगावा याच्याकरता जो अदृष्ट परिणाम आधी व्हावा लागतो. कारण आपण नेहमी सांगतो की मानवी जीवनामध्ये ज्या क्रिया माणसाच्या जीवनाकडून घडतात किंवा प्रारब्ध वशामध्ये माणसाला भोगाव्या लागतात त्या सर्व क्रियांच्या पूर्वी, दृष्ट क्रियांच्या पूर्वी माणसाच्या जीवनामध्ये एक अदृष्ट अशी मानसिक क्रिया घडत असते. ज्ञानोबारायांनी याचं चिंतन करताना जे सूत्र मांडलंय ते आपण विचारात घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात, आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी ये. वाचा दिठी करासी ये पण कधी मग ये, त्याच्या आधी काय घडावं लागतं, आधी मनवणीची उठी, आधी मानसिक क्रिया घडावी लागते. आधी मनोपरिवर्तन झाल्याशिवाय माणसाच्या जीवनातलं दृष्ट परिवर्तन दिसत नसतं. कुठेही आपण पहा, मी माणसाचं असं म्हणतोय आता, पण सामाजिक परिवर्तनांचा विचार अलीकडच्या काळामध्ये जर विशेष स्तरावर सुरू झालेला असेल तर त्याचंही चिंतन आपण करा. सामाजिक परिवर्तन झालं, समाज बदलला म्हणजे काय झालेलं असतं, समाजाच्या क्रिया एकदम एका रात्रीत बदलत नसतात. माणसाच्या मनोधारणा बदलण्याकरता शतकं लागतात, शतकं. हळूहळू माणूस बदलत असतो. आम्हाला एक उदाहरण दिलं गेलं होतं, गाडी जेवढी लहान, मी मागे कदाचित बोललोही असेल, गाडी जेवढी लहान असते, दुचाकी असेल त्याच्याही पेक्षा लहान, सायकल असेल तर ती जागेवर फिरवता येते आपल्याला. पण मोठी गाडी घेऊन चालायचं असेल तर तिला वळवण्याकरता मोठी जागा लागते. ती छोट्या जागेमध्ये लगेच वळू शकत नाही, छोटी गाडी लगेच वळते. तसं एखाद्या माणसाला बदलायला फार वेळ लागत नाही, छोटी गाडी आहे,
पण समाजाला वळवायचं असेल तर जागा मोठी पाहिजे, कालावधी मोठा पाहिजे, खूप कालावधी जावा लागतो. 700 वर्ष गेली तरी अजून खळांची व्यंकटी सांडो म्हणणं चालूच आहे ना, अजून सांडली नाही ना. हे काय आहे? हे बदलत नसतं एवढ्या लवकर. याच्याकरता ज्या मानसिक परिवर्तनाची पहिल्यांदा आपल्याला अपेक्षा ठेवावी लागते त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. बघा, ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये जे चिंतन मांडलेलं आहे, ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये स्थूल रूपानं, कृती रूपानं ज्ञानोबाराय काय मागणं मांडतात हो? सगळ्या मांडण्या ज्ञानोबारायांच्या मागण्या, सगळ्या मागण्या मानसिक मागण्या. म्हणून मला वाटतं की पसायदान हे आदर्श मानसशास्त्राचं उदाहरण आहे, नुसतं समाजशास्त्राचं उदाहरण नाही. आपण चिंतन करून पहा. खळांची व्यंकटी सांडो, खलत्व हे व्यक्त नाही आहे, ते अव्यक्त आहे, माणसाच्या मनात आहे. सत्कर्मी रती वाढो, रती आवड आतच असते, मानसिक आहे सगळं. अगदी दृष्टादृष्ट विजय होवावे जी इथपर्यंत जरी आपण गेलो तरी दृष्टादृष्टावरचा विजय हा सुद्धा मानसिकच असतो महाराज. विजय हा मानसिक असतो. याचंही चिंतन ज्ञानोबारायांनी दुसऱ्या अध्यायामध्ये करून ठेवलंय. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. हे जे भगवंताचं बोलणं आहे, या बोलण्यावर ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका ना. ज्ञानोबारायांनी याच्या खाली पहिल्या ओवीमध्ये काय चिंतन मांडलं? सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभही न धरावे. कुठे? मना माझी. आधी तिथलं केंद्रित करा, मना माझी आधी केंद्रित करा, मग लाभालाभ हे व्यक्त रूपानं तुम्हाला काय मानायचे, काय परिणाम करतील हा भाग वेगळा आहे. मना माझी आधी माना, मग जय पराजय अर्जुना, या युद्धात तुझा विजय होईल किंवा पराजय होईल नंतरचा प्रश्न आहे. पण मनानं जर तू विजय स्वीकारलास तर स्थूल रूपानं झालेला पराजय हा सुद्धा जीवनात आनंद निर्माण करेल. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे आपल्या साधनेचा दृष्ट परिणाम जर विसरला तुका बोलो चालो झाला मुका हा असेल तर हे होण्याकरता जो मानस परिणाम पहिल्यांदा व्हावा लागतो तो कोणता? तुकोबाराय म्हणतात तो परिणाम एवढाच आहे, परतोनी मन गेले ठाईचं मुरोन. हे आधी झालं आणि मग हे ठाईचं मुरोनी गेल्यामुळे बोलो चालो झाला मुका हा दृष्ट परिणाम माझ्या जीवनावर झाला असेल तर नवल नाही. पण हे सगळं झालं, तुम्ही काय साधना केली सांगितलं, म्हणून ओळगतो पाय. त्या पाय ओळगण्याचा दृष्ट परिणाम काय? बोलो चालो झाला मुका. त्या पाय ओळगण्याचा अदृष्ट परिणाम काय? गेले ठाईचं मुरोन. आणि हे सगळं झालं, आता पुढे काय? तुकोबाराय म्हणतात देवा आता मागणं एवढंच आहे. हे मी तुम्हाला सांगितलं काय झालं, मग आता काय पाहिजे तुम्हाला? हे झालं, जीवनाची धन्यता झाली ना, आता याच्या पुढं काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात देवा आता याच्या पुढे एकच पाहिजे, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. विठ्ठला विठ्ठला मी समाजाला दिसू नये, मी जनाला दिसू नये अशी तुकाराम महाराजांची या अभंगातली मागणी आहे, अपेक्षा आहे, भावना आहे. महाराज जगाला दिसावं याच्याकरता मरमर करण्याच्या काळामध्ये तुकोबाराय सांगतात मी जगाला दिसू नये असं काहीतरी करा देवा. महाराज सगळ्या जगाला मी दिसावं, नाही स्पष्ट रूपानं दिसलो तर एवढ्याशा त्या ह्याच्यामध्ये तरी दिसावं. काय म्हणतात त्याला, काय मोबाईल म्हणजे असं दाखवायचं का आपल्याला कळतच नाही त्याच्यात. मोबाईलमध्ये निदान त्याच्यामध्ये तरी मी दिसावं. जगाची अपेक्षा आहे ना, चाललंच आहे ना, रोज चाललंय मी दिसावं चालूच आहे. काय सेल्फी मी दिसलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आता दिसू नये जना, आता मी जनाला दिसू नये. जनाला दिसू नये असं तुकोबाराय का म्हणतात आणि जनाला न दिसणं याचा अर्थ काय करायचा हा विचार स्वतंत्र करू. पण हे होण्याकरता असं तीव्र, असं उच्च दर्जाचं मानवी जीवनाच्या धन्यतेचं प्रतीक असणारं हे तुकोबारायांचं मागणं आणि मांडणं, याच्याकरता तुकोबारायांनी काय केलंय याचा विचार आधी करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून मी सुरुवातीला बोललो काहीतरी केल्याशिवाय आपल्याला काहीतरी मिळत नसतं. आधी काहीतरी करावं तर आपल्याला मागण्याचा अधिकार आहे, आधी काहीतरी द्यावं तर आपल्याला मिळवण्याचा अधिकार आहे. आपण मागे परवाही मी एके दिवशी इथं कीर्तनात कधीतरी बोलून गेलो. मी आपल्याला प्रमाणे त्या संबंधातलं कालिदासाच्या चरित्रात मला वाटतं मी सांगितलेलं होतं. परंतु नादत्तम उपतिष्ठते असं कालिदास म्हणतात, दिल्याशिवाय मिळत नसतं. नादत्तम उपतिष्ठते, आधी द्या मग आपल्याला मिळेल. त्याची कथा आहे, ती बहुतेक सांगितली होती पण सांगतो परत, तेवढाच वेळ जाईल माझाही. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्यन गजारूढो
नादत्तम उपतिष्ठते असं कालिदासाचं वचन आहे बरं का. काय झालं की एके दिवशी कालिदास ज्या भोजराजाच्या पदरी राहिले होते, एके दिवशी कालिदास भर दुपारी वैशाख मासामध्ये ऊन सूर्य डोक्यावर आलेला असताना कुठेतरी बाहेर दरबारात जायचं म्हणून बाहेर पडले. आता दुपारची वेळ, सूर्य डोक्यावर आलेला, माती तापलेली. कालिदास निघाले, आता करतात काय, काम होतं, निघाले. जाता जाता त्यांना असं दिसलं की एक अतिशय वृद्ध मनुष्य, कमरेमध्ये वाकलेला, अंग सगळं सुरकुत्याने भरलेलं, वय खूप जास्त झालेलं, तो मनुष्य पायामध्ये वाहना नाही, डोक्यावर टोपी नाही, पटका नाही, छत्री नाही, अशा अवस्थेमध्ये त्या रणरणत्या उन्हामधून बाहेर निघालेला होता. त्याच्या पावलागणिक कालिदासांना कळत होतं की याला उन्हाचे किती चटके बसतात. त्या उन्हाने सगळा चेहरा लाल झालेला, पायामध्ये वाहना नाहीत. एक पाऊल मातीत टाकलं की एक थेंब डोळ्यातून खाली पडावा इतक्या वेदना त्याला होत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तो मनुष्य कसा बसा चाललेला कालिदासाने बघितला. कालिदास हे कवी असल्यामुळे, सरहृदय कवी असल्यामुळे, संवेदनशील असल्यामुळे त्यांचं दुःख बघून, त्या माणसाचं दुःख बघून त्यांना वाईट वाटलं. ते माणसाजवळ गेले आणि कालिदासाने त्यांना विचारलं, एवढ्या उन्हाचं कशाला बाहेर पडलात बाबा? अहो निदान ऊन उतरल्यावर काही संध्याकाळी बाहेर पडायचं, तुम्हाला पायाला चटके बसतात, वरून सूर्य आग ओकतोय, कशा करता बाहेर पडला? नाही म्हणे बाबा, महत्वाचं काम आहे म्हणून जावं लागतंय, मला काय हौस आहे का उन्हात पाय पळून घ्यायची? जायचंय मला जाऊ दे. कालिदासांना राहवलं नाही. त्यांनी आपल्या पायातल्या चपला काढल्या, त्या म्हाताऱ्या माणसाला दिल्या आणि त्याला सांगितलं, बाबा काही नाही तर नाही, निदान एवढं तरी घालून जा. तो आपल्या पायातल्या चपला काढल्या, त्या माणसाला दिल्या. त्यालाही बरं वाटलं. त्याने त्या चपला पायामध्ये घातल्या आणि तो तिथून निघून गेला. आता गंमत अशी झाली, त्याला चपला दिल्यामुळे हे अनवाणी झाले. हे कालिदास आहेत, पालखीमधून फिरायची सवय असलेल्याला शेतातलं ऊन कसं सहन होईल महाराज? कसं आता पालखी म्हणायचं, आता काय म्हणायचं ते म्हणा, बघा मनामध्ये काय जे असेल ते. त्याला कसं कळणार? यांनाही काही पाय चटके बसून घ्यायची सवय नाही, पाय पोळण्याची सवय नाही, यांना पायाला चटके बसायला लागले. कसं बसं वेगात निघून जावं म्हणून भिंतीच्या वळचणीला लागून असलेल्या सावलीमध्ये पाऊल टाकत टाकत वेगानं निघाले. एवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून मागून येत होता. त्यांनी बघितलं राजकवी आहेत, दरबाराकडे निघाले. त्यांनी हाक मारली, ओ कविराज थांबा थांबा थांबा. थांबले, पटकन सावलीला झाले, थांबले. म्हणे काय बाबा कशा करता थांबवलं? म्हणे कुठं निघालात? म्हटलं एवढंच विचारायला थांबवलं असलं तर माझे पाय किती पळतात याचा विचार करशील का नाही? दुसऱ्याचा विचार करावा हो, आपला विचार. थांबा थांबा थांबा. अरे काय थांबून करायचंय काय? काही नाही, कसं काय चाललंय, बरं आहे ना? अरे हे विचारण्याकरता एवढ्या उन्हात? महाराज आमच्याकडे ग्रस्त होते, काय सांगू तुम्हाला. आता आमच्याकडे ग्रस्त होते महाराज, नाव सांगत नाही. ते काय करायचे, रात्री 1:30-2 वाजता झोप लागलेली असताना महाराज उठा, महाराज उठा. आता एवढ्या रात्री उठवल्यावर माणसाला पटकन उठतो घाबरून. अरे काय बाबा कशाला? नाही डोळा लागलाय काय? अरे हे विचारायला झोपेतून कशाला उठवायचं? झोपेतून कशाला उठवायचं? क्षुल्लक प्रश्नाकरता समोरच्याला किती त्रास होतो याचा विचार केला पाहिजे की नाही? भर दुपारी दिंडी इंद्रायणीच्या मी बघितलंय महाराज, बघितलंय कुरेकर बाबांच्या बाबतीत, बघितलंय. भर दुपारी दिंडी घाटावर असते महाराज, ते पाय पोळत असतात आणि माणसांची महाराजांनी चपला काढाव्यात आणि आम्हाला दर्शन द्यावं. ह्याच्याकरता कशा करतात, त्यांना किती त्रास होतो याचा विचार कराल का नाही? कधीतरी करायला पाहिजे. कालिदासाने त्याला विचारलं, बाबा कशाला थांबवलं? नाही म्हणे कुठे निघालात? त्याने सांगितलं, अरे चाललोय दरबारामध्ये. मला एवढ्या करता कशाला? तो म्हणाला तेवढ्या करता थांबवलं नाही, मी दरबाराकडे चाललोय, तुमच्या पायामध्ये वाहना नाहीत, रणरण तर ऊन आहे म्हणून विचारत होतो की हत्तीवर बसून येणार आहात काय, याच्याकरता थांबवलं. हत्ती रिकामा आहे, दरबाराकडे चाललोय, बसा हत्तीवर. कालिदासाला बरं वाटलं. ते म्हणले, बाबा बरं झालं, देवाची कृपा, काही का असे ना, पाय पोळायचे थांबले. तो म्हणाल बरं येतो. कालिदास म्हणाले येतो. त्याने हत्ती जवळ आणला, बसवला. हे त्या अंबारीमध्ये जाऊन बसले. आता भोजराजाची सोन्याची अंबारी, त्याच्यात भोजराजाची गादी आणि त्याच्यामध्ये कालिदास जाऊन बसले. बसल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं, जरा सावली मिळाली, चालायचे श्रम थांबले, पाय पोळायचं राहिलं. चला बरं झालं, निघाले. आणि कर्मधर्म संयोग असा, त्यावेळेला नेमका भोजराजा घोड्यावर बसून दुपारच्या वेळेला आपल्या प्रजेचे काय हाल होतात हे बघायला म्हणून बाहेर पडला. तो समोरून आला आणि त्यांनी बघितलं हत्ती आपला, हत्तीवरचं निशाण आपलंय, अंबारी आपली, आणि आपल्या जागेवर कोण बसलं? आपल्या जागेवर बसायचं धारिष्ट्य दाखवलं कोणी? कुणाच्याही जागेवर कोणी बसून चालत नसतं महाराज. सांभाळून विचार करावा माणसाने. कुणाच्याही राजाच्या जागेवर बसलेलं कसं चालेल? चालत नाही एकदम. मग तो विचार केला, कोण आहे बाबा? जवळ राग आला पहिल्यांदा, जवळ येऊन बघतो तर कालिदास. बरं वाटलं, हरकत नाही, तेही सांगतो.
कुणाच्याही जागेवर कोणीच बसू नये, कोणीही बसू नये, गोष्ट खरी, अगदी खरी गोष्ट, कुणाच्याही जागेवर कोणीही बसू नये, पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला तर वाईट वाटू नये, हेही लक्षात घेतलं पाहिजे. विद्वान बसला काही हरकत नाही. अहो ज्ञानोबारायांच्या जागेवर आपण बसू शकत नाही हो, पण आपल्या घरातल्या उच्च स्थानावर ज्ञानोबाराय बसले तर आनंद आहे ना, आनंद आहे ना, कोण नाही म्हणतो त्यात. आपण त्यांच्या जागेवर बसू नये, पण त्यांनी आपल्या जागेवर, बरं वाटलं, कालिदास आहे, हरकत नाही, बरं वाटलं. जवळ आल्यानंतर भोजराजाला असं वाटलं की कालिदास बसलेत, जरा विचारावं, थट्टा करावी, म्हणून त्यांनी कालिदासाला विचारलं, काय कविराज, काय मनात काय? आज राजाच्या जागेपर्यंत मजल गेली तुमची, डोक्यात काही वेगळी चक्र फिरत नाहीत ना? वेगळं काही फिरत नाही ना? काहीतरी एकदम होईल, कारण विद्वानाची डोकी फिरली तर काय होतं हे चाणक्याने दाखवून दिलं. त्यांनी सांगितलं, राजसत्ता उलथून टाकण्याची ताकद विद्वानाच्या बुद्धीत आहे. तुम्ही आज राजाच्या जागेवर जाऊन बसला, मनात काय काय चाललं, माझ्या जागेपर्यंत कसे पोचलात? त्याच्यावर कालिदासाने जे उत्तर दिलं ते उत्तर आहे. कालिदास असं म्हणाले, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. कालिदासाने असं सांगितलं, उपानहम मया दत्तम, उपानह शब्दाचा अर्थ चपला, वाहना. उपानहम मया दत्तम, माझ्या चपला मी देऊन टाकल्या. कशा होत्या? जीर्ण, वापरलेल्या होत्या, काही नव्या कोऱ्या चपलांचं दान केलं नाही, वापरलेल्या जीर्ण चपला देऊन टाकल्या. अजून कशा होत्या? कर्ण विवर्जितम, कर्ण विवर्जित म्हणजे अंगठा तुटलेला, अंगठा तुटलेल्या, वापरून मलिन झालेल्या, बोळ झालेल्या, फाटायला आलेल्या अशा चपला मी त्या म्हाताऱ्याला देऊन टाकल्या. तत्पुण्येनं गजारूढ, तत्पुण्येनं गजारूढ, तेवढंच पुण्य आत्ता जमा झालं. आणि त्या दानाचं पुण्य काय लाभलं तर राजाच्या जागेवर बसायची योग्यता मिळाली, म्हणून नादत्तम उपतिष्ठते, म्हणून दिल्याशिवाय या जगतामध्ये मिळत नाही, असं कालिदासाने आपल्याला सांगितलं. दृष्टांत संपला. मला बोलायचं आहे काही या संबंधामध्ये की तुकोबाराय म्हणतात मागणीचा अधिकार आहे. अरे ऐसे करा नारायण, सगळ्यांनाच म्हणणं सोपं आहे, पण नारायणाला ऐसे करा असं म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे? जो ओळखतो पाय आहे त्यालाच आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी विनाकारण तुमच्याजवळ काही मागत नाही. त्याच्याकरता मी काही साधना केली, त्याच्याकरता मी काही वाग्यज्ञ केला, त्याच्याकरता माझं जीवन पणाला लावलंय. हेच जीवन पणाला लावलंय असं नाही, अनेक पिढ्यापासून माझ्या घराण्यामध्ये जी साधना आहे ती साधना मी केली. पण कशा करता केली? तुकोबाराय म्हणतात, देवा ती साधना आम्ही जी केली ना ती विनाकारण केली नाही. तुकोबारायांनी फार गोड शब्द वापरले. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्हाला शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न झाला, पण शोधूनही तुम्ही सापडत नाही, म्हणून ही साधना करावी लागली अभंगाच्या पहिल्या चरणी. आम्हाला ऐकायला कधीच मिळत नाही ना तुमचं. चांगल्या चाली ऐकायला मिळालंही भाग्य लागतं मला. आता तुम्हीच समोर बसलाय, तुम्हाला काय सांगायचं. गोड चाली हो, फार गोड चाली, सांप्रदायिक चाली, अति गोड. होय, काय प्रश्न नाही. आम्ही बाबांचे शिष्य आहेत, पण तेवढं गोड कधीच जमलं. सगळं आत्तापर्यंतचं जीवन बोधेबाबांचं ऐकण्यातच गेलं, पण कधी जमलं नाही त्यांच्यासारखं कधी. आणि माझी इच्छा आहे मला जमूच नाही तसं. माझी इच्छा आहे, मला नाही जमलं की मला बाबांची आठवण येते, ती यावी म्हणून मला हे कधी जमू नये. माझी इच्छा अशी. असो, माझ्या अत्यंत भावनेचा, संवेदनाचा. आणि बोधेबाबा म्हटलं की आम्हाला राहवत नाही महाराज, माझे हात थरथरतात, घाम येतो हाताला. असं एक जिव्हाळ्याचं नातं, वेगळं नातं, वेगळ्या स्तरावरचं. असो, मी मुद्दाम विषयांतर करतो. मला काय बाबांबद्दल कीर्तन बोललो तरी मला कमी नाही, आणि मला वाटत नाही की मी देवाची सेवा केली नाही म्हणून. असो, तर काय बोलत होतो, म्हणून म्हणत होतो दोनदा म्हणा, इथं होतो दोनदा म्हणा ते तेवढ्या करता. असो, मुद्दा काय की तुकोबारायांची जी भूमिका आहे, विषयाकडे येतो लगेच. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. तुकोबाराय म्हणतात, मी पाय ओळखतो, पायाची उपासना मी केली, पण का केली? शोधिताची नये. या चरणाचे दोन अर्थ करतो मी, दोन अन्वय या अभंगाच्या अनुषंगानं. अन्वय जरी एक असला तरी एका अन्वयाचे दोन अर्थ लावणं शक्य असतं. ते दोन अर्थ मी लावतो. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय.
मी तुम्हाला शोधण्याकरता अनेक साधनांचा स्वीकार केला, पण तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या साधनेने सापडला नाही. शोधिताची न ये, आम्ही शोधूनही देवा तुम्ही आम्हाला सापडला नाही, म्हणून बाकीच्या सर्व साधनांना बाजूला करून वळगतो पाय. म्हणून मी तुमच्या चरणाची उपासना केली, त्या चरणाच्या उपासनेनेच तुम्ही मला प्राप्त झाला. सरळ एक अर्थ हा. आता ते लावत नाही सगळंच. आत्मनेपदी आणि परस्मैपदी या दोन्ही व्याकरणाच्या अंगानं, या दोन्ही अंगानं आपल्याला त्याचं चिंतन करता येईल. कारण तशा अर्थाने या अभंगात तसा अव्यय नाही, परंतु त्या सूत्राने आपल्याला ते लावता येईल. परस्मै पदांना लावा ना, की देवा तुमची खूप उपासना मी वेगवेगळ्या साधनेने केली, पण मला तुम्ही सापडला नाही, म्हणून वळगतो पाय. आता स्वतःकडे लावून घ्यायचं असेल तर आता देवा मी तुमचे पाय, आत्तापर्यंत तुमच्या पायाची उपासना केली आहे. माझं मागणं काय आहे? काही नाही. माझंही मागणं एवढंच आहे की जनानी मला शोधावं, पण मी शोधूनही सापडू नये, याच्याकरताच मी आता तुमची उपासना करतो. देवाची उपासना देव शोधूनही सापडत नाही, म्हणून मी पाय ओळखतो. आणि आता का पाय ओळखता? आता मला शोधलं तरी मी सापडू नये असं मला करा, याच्याकरता म्हणून ओळखतो पाय. दोन्ही अंगाने आत्मनेपदी लावा, परस्मैपदी लावा, दोन्ही अंगानं देवाच्या बाजूने लावा, तुकोबारांच्या बाजूने लावा, अर्थ त्याचा एकच होईल. मला त्या दोन्ही अर्थाकडे आता जायचं नाही, पण याचा थोडासा विस्तार माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला करायचा. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. देवा तुम्हाला शोधण्याचे किती प्रयत्न आम्ही केले हो, किती प्रयत्न केले. अहो वेदापासून ते आम्हाला येणाऱ्या सामान्य प्रत्यक्षत्वानं इंद्रियजन्य अशा अनुभवापर्यंत जी जी साधनं परमात्म्याला शोधण्याकरता आम्ही वापरली, त्या त्या साधनेने आमची निराशा केली ना देवा. कोणतं साधन असं आहे सांगा ना की ते परमात्म्याचं स्पष्ट दर्शन आम्हाला घडवून देते? कोणतं साधन असं आहे? अरे देवा कितीतरी साधनं, नाना साधनाच्या केल्या खटपटा. निळोबारायांचं प्रमाण सर्वांना ज्ञात आहे. निळोबाराय म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटपटा. एक साधन केलं काय देवाला प्राप्त करून घेण्याचं, परंतु जे जे साधन करावं नाथ महाराज म्हणतात ते ते साधन कुठेतरी अभिमान तरी निर्माण करतं, काहीतरी प्रतिबंध असा निर्माण करतं की तो प्रतिबंध परमात्म्याच्या पर्यंत आपल्याला पोचू देत नाही. म्हणून निळोबारायांचं म्हणणं आहे त्याच्या दारवंठ्यापर्यंतही ही साधनं जात नाही, तिथपर्यंत पोचतच नाही. कारण मी आपल्याला वेदांताचं थोडं वेगळा विचार आपल्यासमोर ठेवतो. आपल्याला कदाचित कल्पना असेलही याची की जी जी साधनं शास्त्रांनी किंवा संत वाङ्मयातून परमात्मा प्राप्तीची म्हणून आपल्याला सांगितलेली आहेत, त्याच्यातलं कोणतंही साधन आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ते कुठलंही असो, भले वेदांनी सांगितलेलं असो, ते शास्त्रांनी सांगितलेलं असो, परंतु जे जे साधन सांगितलं त्याच्याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग शास्त्र वेद काही वेडेत? त्यांना कळत नाही की याच्याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही आणि म्हणून हे जगाला सांगू नये, हे काही शास्त्राला कळत नाही, हे काही संतांना कळत नाही. मग कशाला ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, अमुक न तमुक हे सगळं सांगितलं कशाकरता हे तीन कांडाचा विचार गीतेने केला आणि वेदाने केला. एवं कांडत्रय रूपिणी ज्ञानोबराय बोलतात गीतेबद्दल, श्रुतीच हे कोडीस वाणी, गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे. कशाकरता? त्याचं उत्तर देऊन जातो मी. हा वेडेपणा नाही आहे. ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो काय? होत नाही. हे ज्ञानादेव तू कैवल्यम वगैरे हे सगळे ज्ञानाचं कौतुक करणार आहे, उगी ज्ञानाला मोठं करणार आहे. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? अर्थवाद. वेदांतामध्ये काय म्हणतात? अर्थवाद. उगी काहीतरी सांगायचं, अरे ते योगानं म्हणे समाधी लागते आणि परमात्मा प्राप्ती. कुणी सांगितलं? अर्थवाद. तुम्ही म्हणाल तुम्ही कोण एवढे शहाणे लागून गेले इथं? अहो ही आळंदी आहे, भले भले गेले. तुम्ही काय सांगता? मी सांगत नाही, मी आपल्याला काय सांगतो त्याचा विचार करा. हा माझा सिद्धांत नाही, मी वेदांताचा सिद्धांत सांगतो. काय आहे? साधनं आम्हाला कधीही परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही. मग सांगितली कशाला? त्याचं उत्तर इतकंच आहे की साधनं परमात्म्याची प्राप्ती करून देत नसतात, कारण परमात्मा आम्हाला नित्य प्राप्त आहे. परमात्मा नित्य प्राप्त आहे. मग ही साधनं कशा करता? ही परमात्म्याच्या प्राप्तीकरता सांगितली नाहीत,
नित्य प्राप्त असूनही परमात्मा ज्या प्रतिबंधानं अनुभवाला येत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता ही साधन आहेत. विठ्ठला विठ्ठला सोपा विचार करा ना आपण. ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नाही महाराज. मग ज्ञानानं काय होतं? परमात्मा प्राप्त असूनही ज्या अज्ञानानं परमात्मा कळत नाही तो अज्ञान दूर करण्याचं काम ज्ञान करतं. मग अज्ञान जेव्हा दूर होतं तेव्हा परमात्मा आपल्याला नव्यानं मिळतो का आपणच परमात्मा आधीपासून आहोत हे कळतं. म्हणून मी आपल्याला सांगतो की साधनांचं वैलक्षण्य, साधनांचं मोठेपण हे काहीतरी मिळवून देण्यामध्ये नसतं, हे लक्षात घ्या. वेदांताचा थोडा बारीक विचार करा. वेदांताच्या भूमिका ज्या अन्वय व्यतिरेकी असतात त्याच्याकडे मी जरा क्षमा मागून बोलतो बरं का महाराज. आपण खूप मोठी मंडळी आहात, समोर मला ज्ञात आहे, पण तरी बोलतो. शास्त्राचं चिंतन करताना अन्वयापेक्षा व्यतिरेकाकडे बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. ज्याला व्यतिरेकाचं चिंतन लवकर कळतं ना त्याला अन्वय कळायला वेळ लागत नसतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून वेदाला सुद्धा न इति असं व्यतिरेकानं बोलावं लागतं. आता व्यावृत्तीनं बोलायचं काय कारण आहे? नाही तर नेती नेती म्हणल्याशिवाय आपल्याला स इति हे कळत नाही, स इति हे सांगता येत नाही. अशी मोठी अडचण असते. त्यामुळे जे आहे तेच आहे. म्हणून मागे बोललो होतो आपल्याला पटणार नाही, रागही येईल कदाचित. महाराज क्षमा करा मला, तुम्ही सगळीच मोठी मंडळी आहात. पण मी आपल्याला हे सांगतो की ज्ञानेश्वरी वाचल्याने देव आपल्याला मिळतो असे जर कुणाचे गैरसमज असतील तर कृपा करून दूर करा. मी जाहीर बोलतोय बरं, कीर्तनात बोलतोय, मी काय बोलतोय आणि या शब्दाचे अर्थ काय होतात याची मला जाणीव आहे. बोलतो म्हणून बोलतो. गाथ्याची पारायणन गाथा वाचल्याने आपल्याला देव मिळतो असा जर गैरसमज असेल तर कृपा करून दूर करा. कसं गंभीर झालं वातावरण. आता एवढ्यावर जर कीर्तन संपलं तर मी मुक्कामाला पोचत नाही. म्हणून मला पुढचं बोलणं भाग आहे, म्हणून बोलतो. ज्ञानेश्वरी वाचल्याने देव मिळत नाही महाराज, मिळत नाही. गाथा वाचल्याने देव मिळत नाही. कारण ज्ञानेश्वरी आणि गाथा हे देव मिळवण्याकरता नाहीत, तर ज्ञानेश्वरी आणि गाथा मिळालेला देव कळण्याकरता आहेत, मिळण्याकरता नाही. कळण्याकरता सगळी साधनं आपल्याला जाणीवेत नेतात. सगळी साधनं आपल्याला जाणीवेच्या प्रतिबंधाची निवृत्ती करत असतात. ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण फार गोड आहे. आकाशामध्ये तळपणाऱ्या सूर्याच्या समोर जर ढग आला तर सूर्य लपतो, पाठीमागून वारा येतो आणि वारा त्या ढगाला बरोबर घेऊन जातो. तो वारा ढग दूर करतो, तो वारा सूर्य दाखवत नसतो. हे लक्षात घ्या. ज्ञानोबारांचं उदाहरण आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही. वारा आभाळाची फेडी आहे का सांगा? नाही महाराज. वारा फक्त आभाळ फेडतो, सूर्य दाखवत नसतो. सूर्य दाखवणं, हात पाण्यावर काहीतरी शेवाळा आलेला असतो, मनुष्याला तहान लागते, तो जवळ जातो, तो शेवाळा हातानं दूर करतो. हात शेवाळं दूर करतात, पाणी निर्माण करत नसतात. लक्षात ठेवा. तसं आपली जी साधनं आहेत ती अनेक साधनं करा. तुकोबाराय म्हणतात, अरे या साधनांना कमी केलं काय? सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, पण परिणाम काय झाला? अधिकची परी दुःखाची. मला दुःखाशिवाय दुसरं काही पदरात पडलं नाही. किती कोणत्या प्रमाणाने देव मिळतो मला सांगा ना, देव कळतो मला सांगा ना. आपण वेदांतामध्ये आपल्या दृष्टीने विचार करू, अद्वैत वेदांताच्या दृष्टीने विचार करा. 6 प्रमाणांचं चिंतन आपण मुख्य प्रमाण म्हणून करतो. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. याच्या पुढे 3 प्रमाणांचा विचार, गौण प्रमाणांचा विचार वेदांताने केला. ऐतिह्य सांगितलं, चेष्टा सांगितलं, संभव सांगितलं. गौण प्रमाण झाली, त्याचा विचार आत्ता करण्याचं आपल्याला कारण नाही. कारण गौण प्रमाणाचा आणि परमात्म्याचा तशा अर्थाने संबंध येत नाही. गौण प्रमाण आपल्याला कुठेतरी मुख्य प्रमाणांच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करत असतात. गौण प्रमाणांची स्वतःची ताकद नाही की त्यांनी परमात्म्याचं दर्शन किंवा परमात्मा चरणापर्यंत पोहोचवावं. सोडून द्या, त्याचा विचार मला करायचा नाही. मला या 6ही प्रमाणांचा सगळा विचार करायचा नाही, कारण तेवढा वेळही नाही. प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळाला, दाखवा उदाहरण. परमात्मा कळाल्यानंतर प्रत्यक्षत्वानं दिसला, हे मी मान्य करतो. पण प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळाला, दाखवा उदाहरण. नाही ना महाराज, कळत नाही परमात्मा. कारण प्रत्यक्ष प्रमाण काय आहे? इंद्रियजन्य.
प्रमाज्ञान म्हणजे काय? इंद्रियजन्य ज्ञान प्रमाज्ञान. मग इंद्रियाच्याकडून होणाऱ्या ज्ञानाला जर प्रमाज्ञान म्हणायचं असेल आणि त्या प्रमाणजन्य ज्ञानाला जर आम्हाला प्रत्यक्ष म्हणायचं असेल तर त्या प्रत्यक्षानं इंद्रियांच्या माध्यमातून परमात्मा कळाला असता तर कुणालाही कळायला पाहिजे होता, कारण इंद्रिय सर्वांजवळ, कुणालाही कळायला पाहिजे होता. कशा करता ज्ञानेश्वरी, कशा करता हरिपाठ, कशा करता नामस्मरण, कशा करता वेदांताचं चिंतन, कशा करता विचार सागराचा चौथा आणि सहावा तरंग, कशा करता वृत्ती प्रभाकराचे एवढे सगळे चिंतन आम्हाला मांडायची आहेत आणि प्रक्रियेची चिंतन करायची आहेत. गरज काय? आम्हाला जसा इंद्रियानेच परमात्मा कळाला असता तर आम्हाला जसा कळाला असता तसा दारुड्यालाही कळाला असता. का कळू नये? त्याचा अधिकार आहे. आता सर्वांना समान अधिकार असतो. अरे त्याला असं चालेल का? चालत नाही ना. फक्त इंद्रिय आहेत एवढ्यावर भागणार नाही ना. प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळत नाही महाराज. प्रत्यक्षत्वानं परमात्मा कसा कळेल सांगा? इंद्रियाने माझी भाषा नाही, ज्ञानोबा बोलता. ज्ञानोबारायांची भाषा आहे. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? ज्ञानोबाराय म्हणतात अरे ते मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाचं नख पुरत नाही म्हणतात. मनाची नखी न लगे, मनाचं नख तिथपर्यंत जात नाही. नख जाणं म्हणजे सूक्ष्मता आली त्याच्या. बुद्धीची दृष्टी न रिगे, बुद्धीची नजर तिथपर्यंत पोचत नाही. बुद्धी पोचत नाही, आपण जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथं निदान आपली नजर तरी पोचते. आता ह्याचे काय काय अर्थ करता येतील मला कीर्तनात सांगता येणार. लांबवर आम्ही पोचू शकत नाही, पण लांबवर आमची दृष्टी तरी पोचू शकते. तिथपर्यंत आम्ही एका क्षणामध्ये पोचू शकणार नाही कदाचित, हळूहळू तिथपर्यंत पोचू, पण आम्ही पोचण्याच्या आधी दृष्टी तरी जाईल. भले आम्ही उत्प्लवनासरीसा पक्षी फळाशी झोंबे जायसा सांगे नरू केवी तैसा पावी वेगी होणार नाही कदाचित, उत्प्लवनासरीसा होणार नाही, पण हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळ होईल ना, मान्य आहे ना. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जर परमात्मा कळत नाही, आता त्याच्यामध्ये अनेक अडचणी कीर्तनात सांगाव्यात असं नाही, चिंतनाचे विषय आहेत, सगळंच आपल्याला स्थूल रूपानं मांडता येणार नाही, पण अशी सगळी प्रमाणं घ्या. अनुमान प्रमाणानं परमात्मा कळतो. अनुमानाला व्याप्ती लागते. अनुमानाला जी व्याप्ती लागते त्या व्याप्ती कुणाची लागते? एकाचीच लागते का दोघांची लागते? व्याप्तीमध्ये किती घटक लागतात? 2 लागतात. यत्र यत्र धूमहा, हे पाठ आहे सगळ्यांना. तत्र तत्र वन्नी, म्हणजे धूम आणि वन्नी यांची व्याप्ती कळावी लागते. म्हणजे व्याप्तीच्या कळण्यामध्येच मुळात द्वैत जर स्वीकारावं लागत असेल तर आमचा परमात्मा अद्वैती आहे, तो द्वैताला कळेल कसा? व्याप्तीला परमात्मा कळेल कसा? कळत नाही. बरं, व्याप्तीचा विचार, आता त्याची खूप उदाहरणं आहेत, त्याचं खूप चिंतन आहे. उगीच झोपेला निमित्त हे असलं, जपाचे निमित्त आणि झोपेचा प्रसर तुकोबाराय म्हणतात, तसं काहीतरी होईल. हे जाऊ द्या, काय करायचंय आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात आता जे ते इही शब्दी के मेळवू अनुमानाची मांदी, कोणाही प्रमाणा वो नेधी कोणाही मा, प्रमाणा वो नेधी कोणाही मा. अनुभवामृत 2रं प्रकरण. ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, सरळ आहे. आता जे ते इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी. अरे अनुमानाची मांदी काय म्हणून मिळवायची? शब्दाचा काय म्हणून तिथं लागणार आहे? कारण प्रमाणा ओ नेदी कोणाही मा, परमात्मा कोणत्याही प्रमाणाला ओ देत नाही. ओ देत नाही म्हणजे प्रतिसाद देत नाही. ओ देणं याचा अर्थ प्रतिसाद देणं. परमात्मा असा कोणत्याही प्रमाणाला प्रतिसाद देत नसेल तर त्या प्रमाणाला घेऊन करायचं काय? तुकोबाराय म्हणतात देवा फार प्रयत्न केले आतापर्यंत. निगमाचे वन नका शोधू करूशी. तुकोबाराय बोलतात त्या निगमाच्या वनामध्ये नका जाऊ बाबा, त्या वेदाच्या भानगडी कशाला शीण करून घेता? तुम्हाला तोच परमात्मा बघायचा आहे का? मी तुम्हाला सांगतो ना तो परमात्मा कुठे मिळेल ते. या रे गवळी याचे घरी, या रे गवळी याचे बांधले ते दावे वरी, या रे
गवळीयाचे घरी, या रे गवळीयाचे घरी बांधले बांधले जे दादेवरी, या रे गवळीयाचे घरी, या तुकोबाराय बोलतात, निगमाचे वन नका शोधू करुषीण. निगमाच्या वनामध्ये, वेदाच्या वनामध्ये शिरू नका. तुम्हाला परमात्मा बघायचा आहे ना, मग तो वेदात सापडत नाही, मग कुठे? या रे गवळीयाचे घरी. गवळ्याच्या घरी या ना. अरे त्याला यशोदेनं दाव्यानं बांधून टाकलंय तिथं, बघा तोच परमात्मा. कशाला इकडं तिकडं फिरत बसता? तुकोबाराय म्हणतात, कोणत्या प्रमाणानं हा परमात्मा सापडणार सांगा ना. के मिळवू अनुमानाची मांदी, प्रमाणा वो नेदी कोणाही मा. कोणत्याही प्रमाणाला, आता सगळ्या प्रमाणात काय प्रतिबंध येतात आणि त्या प्रमाणाने परमात्म्याची प्राप्ती कशी होत नाही याच्याकरता सगळ्या प्रमाणांना आपल्यासमोर मांडण्याकरता वेळ माझ्या हातामध्ये तेवढा नाही. पण तुकोबाराय म्हणतात, या प्रमाणानं मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम काय झाला? शोधिताची न ये, हा परमात्मा शोधून सापडला नाही. मग काय केलं? म्हणून देवा तुमच्या चरणाची सेवा आम्ही सुरू केली. ज्ञानाच्या मागे लागता कुठं? कुठं त्या कर्माच्या मागे लागता? अरे ही साधनं करताना, एक वाक्य बोलून पुढे जातो, जरा वेगळ्या अंगानं विचार होईल, विषयांतर होईल म्हणून अधिक विस्तार करत नाही, पण एक वाक्य बोलून जातो. तुम्ही ज्ञान मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, कर्म मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, अथवा आपल्या मनाला येईल त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. पण या सगळ्या मार्गामध्ये भक्तीचा आधार घेतला नाही तर हे कोणतंही साधन आपल्याला यथार्थ आनंद देऊ शकत नाही. तुम्ही ज्ञानानं चला. ज्ञानाच्या मुळाशी काय लागतं? भगवान काय म्हणतात? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धावान, पहिल्यांदा तो लागतो. पहिल्यांदा श्रद्धा असावी लागेल, तर मग तिथं जाऊन आपल्याला काहीतरी अंतःकरणात श्रद्धा नाही. गुरुने ब्रह्मज्ञान दिलं, दाखवा उदाहरण. जगाच्या पाठीवर एक उदाहरण दाखवा आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये. श्रद्धा नाही पण ज्ञान आहे, दाखवा. नाही. ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान श्रद्धेला तिरोहित करत असेल तर माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण श्रद्धेचं अधिकरण नसताना ज्ञानाची प्राप्ती होणं हे वेदांताच्या नियमाला धरून नाही, मानवी जीवनातल्या अनुभवाला सुद्धा धरून नाही. मी साधं बोलू आपल्याला, जाऊ दे हे फार मोठं झालं हे आपण बोलतो कीर्तनामध्ये. वर्तमानपत्रात एखादी बातमी आपण वाचतो, अमक्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारानं मंगळसूत्र चोरलं. आता ह्याच्यापेक्षा खालची मी बातमी देऊ शकत नाही. आत्ता माझ्या डोक्यात ह्याच्यापेक्षा खाली जाण्याचा विचार नाही, कारण मी एका वेगळ्या विचारावर आहे सध्या, ह्याच्या खाली जाऊ शकत नाही. मंगळसूत्र हिसकावलं, ही बातमी आपण वाचतो, याच्यावर आपला विश्वास बसतो की नाही? वर्तमानपत्रात छापून आलेलं खरं असतं, याच्यावर आपला विश्वास आहे की नाही? इथंच अडचण आहे. बरं जाऊ द्या. एरवी आपण मित्राला सांगताना म्हणतो ना, अरे आज मी वर्तमानपत्रात वाचलंय, तिथे कुठेतरी मंगळसूत्राची चोरी झाली म्हणे, गळ्यातल्या सोन्याची साखळीची चोरी झाली असं मी वाचलंय. तू त्याच भागात राहतो, सांभाळून राहा बरं.
याच्या गळ्यात काही नाही, पण याच्या बायकोची काळजी. तो त्याला सांगतो, वहिनी बाहेर जातात, जरा सांभाळ बरं, संध्याकाळच्या वेळेला जरा सांभाळून राहा, तिकडे त्या भागात चोऱ्या होतात. आता त्या भागात चोऱ्या होतात हे वर्तमानपत्रात छापून आलं. आम्ही त्याला खरं मानतो, कारण खरं आहे. ही श्रद्धा ठेवल्याशिवाय आम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मी लौकिक बोलतोय, अति सामान्य, अति सबंग पातळीवरचं बोलतोय, मला कल्पना आहे. पण एवढी उदाहरणं दिली पाहिजेत, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम कसं कळायचं, देणं भाग आहे. तात्पर्य काय या सगळ्याचं? बरं, तुम्ही कर्म मार्गाने चला, कर्मामध्ये श्रद्धा लागत नाही. अरे श्रद्धेवर तर कर्म चालतं महाराज, श्रद्धेवर तर कर्म चालतं. आज आम्ही यज्ञ करतो आणि श्रद्धा काय, स्वर्ग मिळावा? कर्मात स्वर्ग दिसला काय? दिसला नाही, पण स्वर्ग मिळेल या श्रद्धेवर आज कर्म चालू आहे ना, आज यज्ञ चालू आहे ना. यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान तुकोबाराय बोलतात आहे ना. का बोलतो मी आपल्याला? आपण कुठल्याही मार्गाने जा, एक भक्ती अंतःकरणामध्ये लागते. मला आता तिकडेही जायचं नाही म्हणून मी म्हटलं हे विषयांतर होईल. तुकोबाराय म्हणतात, देवा अनेक साधनांची खटपट केली, पण शेवटी या मुक्कामाला येऊन पोचलो, म्हणून ओळखतो पाय. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय ज्ञान होत नाही. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय कर्मानं अंतःकरण शुद्ध होत नाही. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय आम्हाला समाधान मिळत नाही. आम्हाला कुठं ना कुठं तरी हे करावं लागतं. पायाच्या उपासनेशिवाय ज्ञानच नाही. ती पायाची उपासना तुम्ही देवाची करा, संतांची करा, मी दोन्ही प्रमाण आपल्याला देतो. ज्ञानेश्वरी वाचा आपण. कशानेही न मिळणारं परमतत्व आपल्या पायाजवळ आहे. ज्ञानोबाराय बोलतात 15वा अध्याय काढा, सुरुवातीचं नमन संपवा आणि खाली उतरा. ज्ञानोबाराय म्हणतात, जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी, एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, गुरुपाद पद्म पराग लाहे जैका. विठ्ठला विठ्ठला. पायाचं महात्म्य तुकोबारायांनी सांगितलं, म्हणून ओळखतो पाय. देवा तुमच्या चरणाची उपासना एवढ्या करता आम्ही केली. प्रमाण किती देता येतील आपल्याला? प्रमाणांची रेलचेल आहे. संतांच्या चरणाजवळ जा, सगळंच आहे. ज्ञानही तिथं, कर्मही तिथं, सगळंच आहे. जा, कर्म पाहिजे, संतांची उपासना लागणारच आहे, परमात्म्याची उपासना लागणारच आहे. ज्ञानोबारायांनी किती चिंतन आपल्यासमोर मांडली आहे. हो, कितीतरी चिंतन. असो, आता हरिप्राप्तीसी उपाय. हरिप्राप्ती कुठं होणार? संतांच्या पायाजवळच ना. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडिली तो परिणाम काय? संदेहाची सुटली गाठी. सगळ्या गाठी संदेहाच्या सुटून गेल्या. संदेहाची गाठी सुटली, संपलं. ब्रह्मज्ञानच आहे. यमधर्माने नचिकेताला उपदेश करताना कठोपनिषदात हा उपदेश केला की बाबा हे जे तुझ्या अंतःकरणामधली गाठ आहे ना, ती गाठ एकदा सुटली. तिथं भाष्यामध्ये कामाची गाठ म्हटलंय. काम काय, संदेह काय, त्याची एका वाक्याचा विचाराने करता येते, पण सोडून द्या आता. अंतःकरणातली जी गाठ आहे ती सुटू दे, बस. तेवढं सुटलं, अरे तू अमृत स्वरूपाला प्राप्त होशील. नचिकेताला उपदेश करताना यमधर्म बोलतो, यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवती एतानुवधी अनुशासनम. यमधर्माचे उद्गार आहेत. कशा करता बोलतो? तुकोबाराय म्हणतात, देवा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की पुष्कळ शोधण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. इकडं शोधलं, तिकडं शोधलं, सगळीकडे शोधलं, शेवटी मला एकच ठिकाण मिळालं, तुमचे पाय. त्या पायाची उपासना केली आणि तुम्ही मला प्राप्त झालात. बस, त्या पायाच्या उपासनेने काय काय झालं हे तुकोबारायांनी 3 चरणामध्ये आपल्याला सांगितलं. काय काय जे शोधत होतो ते मला मिळालं, एक लाभ. परतोनी मन गेले ठाईचं मुरण, माझं मन तिथं शांत झालं. दुसरं, आणि बोलो चालो झाला मुका, विसरला तुका. हे तिसरं परिणाम त्याचा माझ्या जीवनावर झाला. हे तिन्ही परिणाम तुकोबाराय आपल्याला सांगतात. कशामुळे? काय केलं? काय काही नाही, म्हणून ओळखतो पाय, एवढंच केलं. आता संगती लावताना उलटी लावा. ओळखतो पाय म्हणून विसरला तुका. ओळखतो पाय म्हणून बोलो चालो झाला मुका. ओळखतो पाय म्हणून परतोनी मन गेले ठाईचं मुरण.
किती आपल्याला विचार करता येईल बघा ना. हे सगळं म्हणून झालं, मग आता म्हणून काय? काही नाही, आता एवढीच एक मागणी आहे, आता दिसू नये म्हणा, एवढंच करा. कारण आमचं दिसू नये जना असं करा, कारण आमचं मन शांत होणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. आता दुसरं काहीच साधन राहिलं नाही, तुमचे पाय हेच आमचं साधन. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, देखलिया आता कोठे धावे मन, परतोनी मन गेले ठाईचं मुरोनी. कशामुळे? म्हणून ओळगतो पाय, ओळगतो म्हणून. काय असतं म्हणून या शब्दाचं स्थान फार महत्वाचं आहे. पाय ओळगतो म्हणून असं म्हटलं की परिणाम आहे, आणि म्हणून पाय ओळखतो म्हणलं की साधन आहे. विठ्ठला विठ्ठला. शोधिताची नये म्हणून ओळगतो पाय. हे पाय ओळखणं हे साधन झालं. आणि परतोनी मन म्हणून पाय ओळखतो म्हणून परतोनी मन गेले ठाईचं मुरण हे साध्य. म्हणून शब्द बदलला की साध्य साधन भावसंगती बदलते. सरळ आहे. तुम्ही माझ्याकडे आलात म्हणून आपण कीर्तनाला जाऊ शकलो. आपण कीर्तनाला जातो म्हणून तुम्ही माझ्याकडे आला. काही फरक आहे का नाही? काही फरक आहे का नाही? एकच वाक्य आहे. म्हणूनची जागा बदललं की फार बदलतं. म्हणून माणसानं म्हणून जपून वापरावा. म्हणून शब्द शोधिताची नये म्हणून ओळगतो पाय, आणि पाय ओळगतो म्हणून. हे दोन्ही संगती आपल्याला, म्हणून मी म्हटलं की स्वसंबंधाने आणि परसंबंधाने असे दोन्ही अन्वय आपल्याला पहिल्या चरणाचे लावता येतात. तेव्हा आत्तापर्यंत खूप शोध घेण्याचा तुमचा प्रयत्न झाला, पण तुम्ही आम्हाला शोधूनही सापडला नाही. आता शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय वगैरे वगैरेचा विचार वेळेच्या मर्यादेमध्ये मला सांगता येणार नाही. मला थोडासा विचार अजून वेगळा करायचा आहे, तोही मी विचार आपल्यासमोर मांडतो. तुकोबाराय म्हणतात, मग आता म्हणणं काय? परतोनी मन गेले ठाईचं मुरोन, असं माझ्या बाबतीत झालं. तुका म्हणे मन मुरे,
मग जे उरे ते चित्तू. तुका म्हणे मन मुरे आणि मग जे उरे ते चित्तू. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत मन मुरत नाही तोपर्यंत देव सोडून सगळं. आम्हाला दृश्य प्रपंच का दिसतो? मन आहे म्हणून. माझी भाषा आपल्याला पटेल का बघा. मन आहे म्हणून प्रपंच आहे. तुम्ही मन निवृत्त करा, प्रपंच संपला. संतांचं सांगणं असं आहे. तुम्ही मन काढून टाका, जीवनातल्या मनाचं स्थान बदलून टाका, मन नाहीच असं समजा. आणि मन जर आपल्याला नसेल तर आपल्याला प्रपंचही नाही, कारण प्रपंच निर्माण करणारं मनच आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांची भाषा सांग. मग आपल्याला काय आपलं मनाचं काही बोलायचं. ज्ञानोबारायांची भाषा सांग. ज्ञानोबाराय काय सांगतात? प्रपंच चित्र उमटे, जेथ प्रपंच चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काय गोड दृष्टांत. ज्ञानोबाराय दृष्टांत द्यावेत तर ज्ञानोबारायांनी द्यावेत महाराज. आपण फक्त दृष्टांताचा अभ्यास करावा आणि याच्याकरता लाखो जन्म मागून घ्यावेत. दृष्टांताचा अभ्यास करावा. काय दृष्टांत गोड. सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काय गोड बोलणं. काय दृष्टांताची रेलचेल. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची बात महाराज. काय दृष्टांत सांगावेत, बोलावेत, ज्ञानोबारायांनी सांगावेत. मी बोललोय आपल्याला मागे, महाराज संस्कृत आणि मराठी साहित्यामध्ये असा अलंकार शिल्लक नाही की जो ज्ञानोबारायांनी वापरला नाही. काय सांगू मी आपल्याला. आपण बघत नाही त्या अर्थाने ज्ञानेश्वरीकडे. काय श्रीमंत केलंय ज्ञानोबारायांनी आपल्याला. काय आपली बुद्धी श्रीमंत केली. काय जीवनाला धन्यतेचे संदर्भ दिले ज्ञानोबारायांनी. किती श्रीमंत आहोत आपण. आपल्या हातात ज्ञानेश्वरी आहे, काय नाही त्याच्यामध्ये. फार फार ज्ञानोबारायांनी संतुष्ट केलं, श्रीमंत केलं, आपल्याला श्रीमान केलं. अजून काय सांगू, काय सांगू. फार गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी वाचा आपण. गोड दृष्टांत. एक एक अलंकार असा वापरला महाराज तर ते काय विषयांतरच होईल सगळं. आधीच ज्ञानेश्वरी, त्याच्यात साहित्य, त्याच्यात अलंकाराचा विचार, काय कुठपर्यंतही जाऊ शकतो विचार केला. अतिकृत कंदर्प सर्पदर्प ज्ञानोबारायांचा शब्द. ज्ञानोबारायांचा आपल्याला 18व्या अध्यायाचं नमन पहा ना. एक एक शब्द शमदम मदन मदभेद न अडखळता वाचणंही जमत नाही. पारायणामध्ये मी बघितलंय 18व्या अध्यायाचं नमन आलं की इकडं बघ, तिकडं बघ. हेच आहे. आणि मग 10 ओव्या झाल्या आणि हे काही का अपैसे आलं की मग तिथं आता सोपं आहे. पुढं काही नाही, आता मोकळ आहे. परिकर नावाचा अलंकार आहे. परिकर या अलंकाराचं नाव परिकर अलंकार. शमदम मदन मदभेद परिकर नावाचा अलंकार. मराठी साहित्यात सहसा कोणी वापरत नाही. ज्ञानोबारायांच्या आधी तुरळक उदाहरणं आहेत, 2 किंवा 3 परिकर अलंकाराची. संस्कृत साहित्यामध्ये खूप आहेत. त्याच्यातही विशेषतः जगन्नाथ पंडितांच्या वाङ्मयामध्ये परिकर अलंकार मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेला. आपण संस्कृत मराठी ज्ञानोबारायांनी कुठं आम्ही जगन्नाथ पंडित वाचणार आणि कुठं ते सगळं बघणार. ज्ञानोबारायांनी आम्हाला घरापर्यंत आणून दिलं. आम्ही उघडत नाही. आमचं दुर्दैव आहे महाराज. उघडत नाही आम्ही, त्या अनुषंगानं बघत नाही. असो ज्ञानोबारायांचा गोड दृष्टांत. सरोवर आटे मग प्रतिभा नाही. सरोवरामध्ये प्रतिबिंब बघितलं जातं. सरोवरच गेलं कुठलं प्रतिबिंब पडणार. सरोवर आटे, कोरडं झालं सरोवर, पाण्याचा थेंब नाही आणि मनुष्य वाकून बघायला लागला. काय प्रतिबिंब दिसेल. सरोवर आटे प्रतिभा नाही. मग सरोवर हे जसं प्रतिबिंबाला निमित्त आहे, प्रतिबंधाला कारण आहे, तसं या सगळ्या प्रपंच चित्राला कारण जर कोण असेल, मन. मन संसार चित्र उमटे तो मनोरूपी प्रपंच चित्र. संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. अरे संसार चित्र ज्याच्यावर उमटतं तो पडदा म्हणजे आमचं मन आहे. आम्ही सिनेमा बघायला जातो, जाऊ नये पण जातो. गेले जाईनात का, मला काय करायचं, काही तिकीट काढून द्यायची नाहीत, काही नाही, मला काय जाणार आहे, जातात. बरं नाही म्हटलं तरी जातातच. आपण काय बोलून व्यर्थ आहे. जाऊ द्या, जाईनात का, जा तिथं, पण काय बघायचं हे सांगतो. काही बघा, मला तसंही काही नाही, पण तरी सांगतो. समोर पडदा असतो,
पडदा असतो ना, त्या पडद्यावर चित्र दिसतं. त्या चित्राचा परिणाम आपल्या अंतःकरणावर होतो. आपण नाट्यशास्त्रही बघा, मला तेही लांबवायचं नाही. त्या चित्राचा परिणाम, तिथं काही भांडण झालं की आपल्याला स्फुरण, तिथं काही झालं की आपल्याला रडणं, तिथं काही झालं, हे सगळं होतच असतं. ठीक आहे, ते काय मानवी वृत्तीवर होणारा परिणाम होणं स्वाभाविक आहे. मला काही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल. तुम्हाला काय रडायचं हसायचं हसा. मला मुद्दा असा मांडायचा आहे की ते सगळं ज्या पडद्यावर चाललेलं असतं ते चित्र पडद्यावर आहे का मागे? ते एवढ्या फिल्मवर आहे, 2x2चे काय फिल्म असते ना, ती त्याची पट्टी असते ना, त्याच्यावर ते चित्र आहे. चित्र कुठं? तिथं. बघतोय कुठं? इथं. आणि इथं बघितल्यानंतर तिथलं कळतं. म्हणजे जिथं आहे तिथं बघायचं नाही आणि नाही तिथं बघायचं, याला म्हणतात सिनेमा आणि यालाच म्हणतात संसार. प्रपंच चित्रण, संसार चित्र म्हणजे काय? जिथं आहे तिथं बघायचं नाही, नाही तिथं बघायचं, याचं नाव संसार, याचंच नाव सिनेमा. दुसरं काय? तो पडदा जर फाटून गेला तर चित्र किती चांगलं असू द्या, समोरचा पडदा फाटू द्या, चित्र किती चांगलं असू द्या, उपयोग आहे का? काही उपयोग नाही महाराज. काही मग त्या मनाचं निराकरण करा. मनसो ही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. गौडपाद कारिका ऐका, मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांच्या कारिका आहेत. ते म्हणतात मनसो ही अमनी भावे. मग मनाला अमनी भावाला नेणं म्हणजे काय? अमनी भावाला नेणं म्हणजे काय? अमनी भावाला गौडपादाचार्यांनी जे सांगितलं ते तुकोबाराय सोपं बोलतात, परतोनी मन गेले ठाईच म्हणून. याला मनाचा अमनी भाव म्हणतात. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे त्याची तू. मन मुरे, मग काय उरतं? मुरल्यानंतर जे उरतं तेच सार असतं. मुरल्यानंतर जे उरतं ते सार. आता जाऊ द्या, याचा विस्तार करत नाही. हां, मुरल्यानंतर जे उरतं ते सार. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. तुकोबाराय देवाला सांगतात. हां, बघून घ्या, सगळा अभंग बघण्यासारखा. हां, काय आता त्याचाही विस्तार होईल, सोडून द्या. मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. तुकोबाराय म्हणतात देवा आमचं मन. बरं, आता मन गेलं, तुम्ही सापडला, आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काय राहील? म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आता करण्यासारखं माझ्या जीवनामध्ये काही राहिलं नाही. म्हणून जो प्रपंच मी आत्तापर्यंत केला आणि ज्या प्रपंचामधून मला माझा परमार्थ साध्य करून घ्यायचा होता, तो प्रपंच सुद्धा मला लक्षात ठेवण्याचं कारण काय? बरं, जो प्रपंचच मुळात लक्षात राहिला नाही, त्या प्रपंचामध्ये येऊन बोलणं चालणं हे तरी करण्याचं काय कारण आहे? तुकोबाराय म्हणतात देवा मी तेही सगळं विसरून गेलो. अभंगाच्या शेवटच्या चरणात